पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो अहो काय झालं? काही झालं नाही. चिंगी उठली का? नाही नाही नाही, चिंगी झोपली. बसा. तू अजून जागी काय आहेस? झोपली नाहीस? झोप नाही येते. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काय झालं? थोडं अस्वस्थ वाटत होतं मला. झोप नाही येते. म्हटलं तुमच्याशी बोलावं. बोल. ते घरातली कामं करायला तुम्ही त्या ताईंना ठेवलंय का? कारण माझी दगदग होतीये, मला थोडा आराम मिळावा म्हणून. बरोबर. मग रमाताई असताना त्यांच्या मदतीला कोणी बाई का नव्हती? नाही म्हणजे त्या तर नोकरी करायच्या ना. सकाळी उठलं की त्यांना नाश्ता करावा लागायचा, जेवण करावं लागायचं. मग सगळं आवरून त्या नोकरीला जायच्या. तिथे पण किती काम असेल त्यांना. मग परत संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, घरातली कामं आवरणं, चिंगीला गोष्ट सांगणं. मग एखाद्या दिवशी सुट्टी असेल तर सुट्टीच्या दिवशी परत घरातलं आवरणं. हे येतच ना. एवढं सगळं करून त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. मग का कोणी बाई नव्हती त्यांच्या मदतीला? तुला हे सगळं कसं काय कळलं? ते आई, रमाताईंची आई. बरोबर म्हणाल्या त्या. 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती. मी आणि रमा आम्ही दोघे नोकरी करत होतो, पण तरीही आमचा पगार काही इतका नव्हता की जेणेकरून घरकामासाठी कोणी बाई ठेवावी, तिला पगार देता यावा. मी नुकताच नोकरीला लागलो होतो. हा, आता तेव्हा मी नवरा म्हणून जो काही होतो त्यापेक्षा आत्ता एक चांगला नवरा होण्याचा मी प्रयत्न करतोय. रमाच्या बाबतीत मी ज्या काही चुका केल्या होत्या त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करतोय. अगं फोडणी दिली की जाळ केलायस. झालं झालं आईजी. आई घ्या. आनंदी, ए आनंदी, काहीतरी कर. नाहीतर या फ्रेम मध्ये गुदमरून जीव जाईल माझा. बघते. आनंदी, चाललंय का तुमचं आतमध्ये? बघते. वासंतीताई, काय एवढा धूर काय झालाय? सगळ्यांना त्रास होतोय बाहेर.
अहो मग चिमणी बसून घ्यायची ना, त्याच्याने कसं सगळं बाहेर जातं. त्याने काय होतं, आपण जे किचन मध्ये बनवतोय ना त्याचा वास बाहेर पण जात नाही. मग दूर कसं जाईल? आता आपलं घर छोटं आहे ना, तर मग जरा प्रॉब्लेम होतो. हा आनंदी, हा अगं नाश्त्याचं काय? ताई हा नाश्ता रेडी आहे, जा तुम्ही, मी आणते. नाही, मी घेऊन जाते. बाकीची पण कामं आहेत ना तुम्हाला. त्याचेच पैसे घेते ना मी. जा तुम्ही. जाताय की नेऊन बसू तुम्हाला? हा. आई, ताई आणतात नाश्ता. अहो का? मी त्यांना म्हणाले मी घेऊन जाते, नाही म्हणाले. बरोबर करते ती, हेच अपेक्षित आहे. बस तू. अहो बस. घ्या, नाश्ता करून घ्या. घ्या. वा वा वा. हे काय ग? बीट आणि भोपळ्याचे डोसे केलेत मी. पौष्टिक असतं ते. पण माझ्यासोबत सांबार चटणी असं काही नाही? नाही, ह्याच्याबरोबर काही सांबार चटणी नसते, नुसतेच खायचे असतात जी. बाई असे कसे डोसे? आणि तसं पण आनंदताईने सांगितलं होतं, सगळं कसं पौष्टिक बनव, म्हणून हे आज असे डोसे केले. वा आनंदी, शाबास. खाऊन बघा ना. राघवा, हा? आजकाल ना मला सकाळी सकाळी भूकच लागत नाही. अरे तू घे ना, खा बाळा खा. आई, रोज सकाळी भूक लागली म्हणून आनंदीच्या मागे असतेस ना, आणि आज काय झालं? आज नाही लागलीये मला भूक. काय झालं मला कळत नाही बाई, मला भूकच नाही अजिबात. आवडले नाहीत का? नाही, आवडलंय. हे पौष्टिक आहे, हेच आपण खायला पाहिजे रोज. घे, खा, आवडेल तुला, खा. आई खा. आणि संपवा, अजून 2 आहेत, आणून देते. पाणी आहे ना आपल्याकडे, घ्या घ्या. बॅग घेऊन आपण माहेरपणाला आलेलो नाहीये, लक्षात ठेव. सगळे कपडे नीट स्वच्छ धुवायचे. हे बघितलं का? तुझ्याशी बोलतोय ना, हा? माझ्याकडे बघायचं. हा, मी म्हटलं हे बघितलंस का? कालचा शर्ट आहे, वास मारतोय. काहीच वाटत नाही का तुला? तुझ्या भावानी तिकडे बाई ठेवली आहे ना कामाला. तुझ्या घरामध्ये 3-3 बायका आहेत, तरी एकही बाई काम करत नाही का? हा, सगळे एका माळ्यातले मणी. काय काय झालं? राग आला? नाही सांग ना, राग आला का? अगर राग आला तर मिळून टाकायचा आणि नजर खाली ठेवायची. ठीक आहे? मशीन विकायच्या आधी एकदा विचारायचं तरी मला. काय बोलली? नाही ऐकायला नाही आलं ना? मोठ्यांदा बोल. किमान एकदा विचारायचं तरी. आणि तू नाही म्हटली असती तर मी काय केलं असतं असं तुला वाटतंय? तरी विकलंच असतं ना. माझ्या दादाने दिली होती. शेजारच्यांनी फोन केला नसता तर कळलंही नसतं मला की तुम्ही मशीन विकली आहे. बस तोंड वर करून बडबड करू नको, कळलं का? तुला तुझ्या आईकडून किंवा दादाकडून काय पैसे आणणार होते का? हा, तू पैसे आणले असते तर मी एकाच वेळेस विकलं पण नसतं का मशीन. आणि मला एक सांग, या जगातली सगळी लोक वॉशिंग मशीन मध्येच कपडे धुतात का? हाताने पण धुतात ना. हात दिलेत ना
हे बघा तू जास्त कोणी तर डोक्याचाच हेल्मेट खाली. काय ग वर्षा काय झालं? नाही ग काही नाही गप्पा मारतोय आम्ही. कशी आहेस तू? मस्त. तू बरी आहेस ना? हो हो चल येतो आम्ही. हा या. काय ग? कपडे काय गोळ घातलास? घरबीर सोडून आलीस की काय? आई मी माझा सोन्यासारखा संसार आणि हिऱ्यासारखा नवरा सोडून कशाला येईन? कपडे धुवायला आणलेत. का? तुझ्या मशीननी काय राजीनामा दिला? आताच घेऊन दिली होती ना तुला राघवने. जरा चांगल्या कंपनीची मशीन दिली असती तर बंद नसती पडली. अगं बंद पडले एवढ्यात? अगं हरकत नाही, ते काय असतं ना वर्षभराचं वॉरंटी पिरियड काहीतरी असतो, त्यात म्हणे फुकट दुरुस्त करून देतात. करून घे. सांगितलंय पण जो पार्ट खराब झालाय ना तोच नेमका वॉरंटी मध्ये नाहीये. हा त्यामुळे काय झालं, मी हाताने कपडे धुवायला घेणार होते पण यांना आलं टेन्शन. म्हणाले अगो तुझ्या हाताला रॅशेस पडतील, म्हणून मग म्हटलं की आपण इथेच घेऊन येऊया कपडे धुवायला. मग काय आता नवीन मशीन विकत घेणार ना तू? आधीच तरी मी कुठे विकत घेतलं होतं. आणि आई आता काही सणवार नाहीयेत, कुठला कार्यक्रम नाहीये, मग कसं नवीन मशीन घरात येणार ना. आणि ते जुनं मशीन रिपेअर करून मी वापरणार नाहीये, आधीच सांगून ठेवते. हा मग ऐक ना, दादाशी बोल ना जरा. काय? मला नवीन मशीन विकत घेऊन दे म्हणून. बोला. मशीन म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे तुला? काय ग आई? काय ग आनंदी, हा अशी काय बघतेस? त्रास झाला का तुला मी कपडे धुवायला घेऊन आले त्याचा? ताई मला कशाला त्रास होईल? अहो तुमचंच घर आहे हे. बरोबर आहे. तुला कसा त्रास होईल आता? आता वासंती आहे ना तुझ्या मदतीला. हे घे, हे कपडे तिला धुवायला सांग कळलं. आणि माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत, कॉलर वगैरे व्यवस्थित घास म्हणावं. हा आणि संध्याकाळीच मला धुतलेले कपडे परत घरी घेऊन जायचे, सांग त्या वासंतीला. हा ताई मी धुते. वासंती ताईंना खूप काम आहेत खरंच. भाऊजींचे कपडे मी माझ्या स्वतःच्या हाताने धुते. हा घे. वहिनीजी कपडे तुम्ही धुणार आहो? एकदा सांगितलं कळत नाही? मालकिनी सारखं राहायचं, सोफ्यावर फटकल मारून बसायचं झेपत नाही तुम्हाला? अहो ऑर्डरी सोडायच्यात नुसत्या, द्या इकडं. शिवाय कुठे गेला माझा डबा? मला डबा का दिसत नाही माझा? इथेच असायचा तो, आणि दिसायला पाहिजे ना, एवढीशी तर रूम आहे. हा रोज माझ्या जवळ असतो. कुठे गेला? कुठे गेला माझा डबा? अगं बाई, शिवाई. आनंदी, आनंदी इकडे आहे ग. हो. कुठे गेला माझा डबा? आई एवढं पसारा? बरं ठीक आहे आवरते. तुला आवरा बाई, तुला काय आवरण्यासाठी बोलवलं का मी? अगं माझा ना डबा हरवलाय, एक महत्वाचा डबा आहे, असा निळ्या रंगाचा. तो मला सापडत नाहीये ग, कुठे गेला मला कळत नाहीये. असा कसला डबा? असा एक महत्वाचा डबा आहे, अतिशय किमती सामान आहे त्याच्यामध्ये, तर तो मला सापडत नाहीये. शोधलं ना याच्यामध्ये, मला नाही दिसत आहे. अगं कुठे गेला माझा डबा? ए मला सांग, ती वासंती आली होती का ग रूम मध्ये? हो ते आवरून गेलं ना. मग कशाला कशाला तिला येऊ दिलं माझ्या रूम मध्ये? मी सांगितलं माझ्या रूम मध्ये कोणी यायचं नाही, मला चालतो पसारा, मला खूप आवडतो पसारा, कोणी आवरायचं नाही माझा रूम. तर तिनेच घेतला असणार. हो तिनेच घेतला असणार, दुसरं कोण असणार आहे? एवढं महत्वाचं माझं सामान घेतलं त्या बाईने. वासंती, ए वासंती. आई 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 वास अहो
तुम्हाला जसं वाटतंय तसं नसेलही कदाचित. डब्बा इथेच कुठेतरी असेल. थांबा बघते मी, पण शोधते. थांब. इथे तर मला दिसलं पाहिजे ना. तू दिसत का नाहीये? तू दिसायला पाहिजे. एवढूशी रूम आहे, काय मोठा महाल नाहीये. तिनेच घेतला असणार ग, दुसरं कोण असणार आहे? आई, एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब आहे म्हणजे तिची नियत खराब असं थोडे असतं. मनाने खूप चांगल्या आहेत त्या. मनापासून काम करतात की नाही तुम्हीच सांगा बरं. मग थोडा विश्वास दाखवायला हवा ना. असं अविश्वास दाखवून कसं चालेल? तू दाखव विश्वास. तुला का बरं एवढा पुळका तिचा? उलक्या येण्याचा प्रश्न नाही आई, पण त्या खरंच खूप मनापासून काम करतात. शिवाय कुठे गेला असेल? पाय फुटले त्याला. अय्या. महत्वाचा डबा होता. चिंगीचा डबा इथे काय करतोय? या डब्यात ठेवून येते आणि मग हा माझा डबा, चिंगीचा नाहीये. हाच तो माझा डबा. चिंगीचा नाहीये बाळा. ही महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट आहे ही. खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही अगं आई, आनंदी राजा, अगं चॉकलेट महत्वाची गोष्ट असू शकते ना ग. म्हणजे कसा जीव कधी गळपटला तर मग डॉक्टर म्हणतात की चॉकलेट खा, म्हणून मग माझ्यासोबत ठेवते मी. काय ना तुम्ही तुमच्या कामामध्ये असता तर मला माझं सांभाळावं लागतं की नाही ग आरोग्य, म्हणून. हा माझं अगं ए आनंदी, आनंदी अगं ए पोरी, आनंदी आनंदी दे ना मला चॉकलेट. आई, डायबिटीसचा त्रास होतो तुम्हाला. कसं काय एवढं गोड खाऊ शकता बरं तुम्ही? गोड नाही, ते शुगर फ्री चॉकलेट्स आहेत ग. एका तासात 5 चॉकलेट जरी खाल्ले तरी त्याचा खूप त्रास होऊ शकतो. नाही वर्षा सांग तुझ्या बहिणीला मी कमी केले की नाही चॉकलेट बाळा. वासंती, काय झालं? हे काय केलंस तू? बघू. अगं बाई, माझ्या नवऱ्याच्या शर्टावर हे 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 डाग कसे आले? ते आधीपासूनच होते. नाही नव्हते. अहो नाही, खरंच ताईची आधीपासूनच होतं ते. तू गप्पा बस. तुला कळतंय का तू काय केलंयस ते? हा माझ्या यांचा शर्ट आहे आणि आता हे अख्खं घर डोक्यावर घेतील, माहित नाही तुला? आणि काय ग, पांढरे कपडे वेगळे धुवावेत एवढी साधी अक्कल नाही तुला? ओ ताईजी, काही बोलत नाही म्हणून तोंडाचा पट्टा चालवायचा नाही. हा अक्कल कोणाची करता? तुझी, जी तुला नाहीये. हे बघा, गरजेपोटी काम करते म्हणजे मान आणि इज्जत गहाण ठेवली नाही आम्ही. आम्ही गरीब जरी असलो ना तरी कष्ट करून खातो. हो का? मग ज्या कामाचे पैसे घेतेस ना ते काम नीट कर ना. वर्षाताई, तू मध्ये बोलू नकोस. हो वहिनीजी, तुम्ही बोलू नका, मी बोलते यांच्याशी. काय हो ताईजी, काय तुम्हाला माहितीये ना मी या लोकांच्या घरातली कामं करायला आलीये आणि तुम्ही तुमच्या घरातले तुमच्या नवऱ्याचे कपडे घेऊन इथे येता आणि सांगता असे कसे धुतले, असे काय केलं. अहो कळत नाही, इतकंच तुम्हाला खटकतं ना मग स्वतःचा ना घासायला. एवढ्या धडधाकटात ना मग कशाला बसून राहता? आई आई ही मला असं बोलणार आहे या घरात? हा ए वासंती, हे चुकीचं आहे. हा असं नाही बोलू शकत तू. हे बघा, तुम्ही ह्यांना पण समजवा. ह्यांना समजवलात ना तर मी बडबडणार नाही. तू पण शांत राहा. बोलणार, मी बोलणार. वासंतीताई, मी हात जोडते, शांत राहा बरं. आनंदी तू काय हात जोडते सगळं हिच्या पुढे? हो, चूक माझीच झाली. खरं तर मी शर्ट धुवायला हवे होते भाऊजींचे. मी वासंतीताईला द्यायला नको होते. चुकले मी खरंच. अहो तुमचं काय चुकलं होत आई? हा तुम्ही काम करणार तर मी काय बसून राहायचं? हा त्या बाकीच्यांना कळायला नको? घरची कामं करायला नको? माझ्या घरात काय करायचं ना हे माझं मी बघून घेईन. हा अहो बघा ना, मग दुसऱ्यांवर असं डाफरू नका. डाफरणार, मी डाफरणार. माझ्या नवऱ्याच्या शर्टाची काय अवस्था केलीस का तू? हा वर्षाताई, एक काम करूयात, आपण ह्यांना 2 शर्ट आणायला सांगूयात, पांढरे आणायला सांगूयात, मग ते तुम्ही घेऊन जा. नाही, ह्यांच्याकडे आहेत ना शर्ट. 2 पांढरे शर्ट तुम्ही घेऊन जा. तू 3 घेऊन जा. बरं, पण आता शांत राहा बरं. वासंतीताई, आता नका पडू मध्ये, शांत. आता तशी वेळच येणार नाहीये. खूप मनापासून काम केलं मी या घरासाठी, पण तुमच्यासारखी बाई बघितली नाही हो. किती सांभाळून घेता हो सगळ्यांना. पण ही असली माणसं असतील ना तर मला या घरात कामच करायचं नाही. राजा, आम्हाला पण गरज नाहीये तुझी. अहो मला पण गरज नाही तुमची. नाही वासंतीताई, थांबा बरं. चिडू नका असं. नाही करायचंय मला काम या घरात. नको असं चिडून जाऊ नका घरात. अहो काय हो ताई, तुम्ही असं सहन करून घेता ना म्हणून या सगळ्यांचं ऐकावं लागतं तुम्हाला.
वासंती ताई, तुम्ही चिडू नका बरं. हे बघा, आणि असं काही नाहीये खरंच. हा तुमचा मोठेपणा आहे. मला कळत नाही तुम्ही असल्या लोकांबरोबर कसे राहता हो? का ऐकून घेता या लोकांचं? अहो, मी यायच्या आधी तुम्ही सगळी घरची कामं करत होता ना? की तुमची नणंद तिचे कपडे धुवायला इथे घेऊन येते? अहो, त्यांची मशीन बंद पडली आहे ना. अहो, घरी नाही धुवू शकत हाताने. अहो, अर्धा तास लागतो फक्त दोघांचे कपडे धुवायला, पण नाही. आणि या अशा माणसांसाठी तुम्ही आजपर्यंत सगळं करत आलात. मला वाईट नाही वाटत आपल्या माणसांचं काम करायला. खरंच तुम्ही नका हा काळजी करू. मी सांभाळेन त्यांना. सवय झालीये मला आता.